सो आज आमची संडेची राईड आहे. असंच सगळे जणांनी काल डिसाईड केलं आणि म्हटलं की लेट्स गो. सो जातो आज राईडला. माईक घेतला आहे मी आणि हा माईक आता कनेक्ट करतो हेल्मेटमध्ये अँड वी विल गो. ऑलरेडी उजाडलं आहे. आम्हाला वाटलं 6 वाजता नाही उजाडणार बट ऑलरेडी प्रॉपरली उजाडलं आहे. निघूया आता. जास्त काही सामान नाही घेतलं आहे, बेसिकच आहे सगळं. जे काही सामान आपल्याला लागेल, पाणी वगैरे, बाकी ड्रोन वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. चान्स मिळाला तर नक्कीच ट्राय करू. बाय द वे आपण चाललो आहे वाघेश्वर मंदिरला, कारण जर पावसाळा सुरू झाला तर ते मंदिर आपल्याला नाही बघता येणार आता, कारण ते पाण्याखाली जातं डॅममुळे. सो आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण लवकर निघायचा प्रयत्न करू. बाकी महाराष्ट्रात कोण कोण आहे ते आपल्याला कळेलच ऑन द वे. मॉर्निंग कोल स्टार्ट आणि पेट्रोल फिल अप करावं लागेल मला. पेट्रोल 109 रुपये झाले बाय द वे. सो आपण केली टँक फुल आत्ता आणि जातो आहे शेल पेट्रोल पंपला, जो की आपला स्टार्टिंग पॉईंट आहे. सगळे तिथे भेटत आहेत सध्या आणि अजून 2 जण आहेत ते आपल्याला पुढे भेटतील. पण शेल पेट्रोल पंपवर आपण पेट्रोल नाही टाकत आहे, कारण खूपच जास्त महाग झालं आहे आत्ता ते. पहिले जेव्हा शेलमध्ये 108 रुपये होतं तेव्हा आपण ते भरत होतो, बट आता नॉर्मलच 108 रुपये झाले. तर मी आलो आहे शेल पेट्रोल पंपला. अजून तरी कोण दिसत नाही. आय थिंक अक्षय आला आहे. आज जायचं का? बरं. बाय द वे मी नवीन घेतला आहे कॅमेरा, आपला ॲक्शन 6. सो याचं सेटअप चांगलं आहे. याच्यात वायरलेस माईक येतो जो मी आतमध्ये लावला आहे. आणि बाकीचे लोक येत आहेत तोपर्यंत आपण जरा सेट करूया. मला बराच इश्यू आहे ॲक्च्युली. मला 360 लावायला चान्स कमी आहे सगळीकडे. सो आज मी सध्यापुरतं सेंटरला लावतो आणि नंतर त्याला सेट करून घेईल प्रॉपर. अजून कुठे दुसरीकडे लावता आला तर. मी आणि अक्षय शेल पंपावरून थोडंसं पुढे आलो आहे. सो आमचे अजून 2 रायडर्स आहेत ते इकडे भेटतील आपल्याला आणि अजून एक दुसरा रायडर आहे तो आपल्याला थोडंसं पुढे भेटेल. सनराईज काय मस्त झालं आहे. भलेही राईडची स्टार्ट नाही झाली. कोणती बाईक आहे माहीत नाही, मस्त आहे. पण राईडला स्टार्ट पण नाही झालं अजून आणि एवढं गरम होतं आहे. आला आमचा अजून एक रायडर. हे पुढे घ्या सर, लीड करा. अजून 2 जण बाकी आणि अजून पुढे भेटणार आहे आणि त्याच्या पुढे अजून एक भेटणार आहे. सागर, हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळेच व्लॉगर आहेत. अजून एक रायडर आपल्याला कनेक्ट होतोय पुढे. हा इथे थांबलाय गौरव आणि बाकी पब्लिक येते मागून. इसने लेट किया. चलो अजून एक रायडर जॉईन होतो आहे. तो ॲक्च्युली येतो आहे कर्जतवरून. सो त्याच्यासाठी आम्ही थांबलो इकडे आणि मग आपल्याला हा रोड आहे पवनाचा सरळ जायला. सो ही सगळी पब्लिक आहे आपल्याकडे. 3 एक्सपल्स आहेत, 2 हिमालयन, 1 KTM आपली आणि आय थिंक CB350 आहे प्रथमेशची. सो तो ऑन द वे आहे. तो आला की आम्ही लगेच निघू. स्लो डाऊन, स्लो डाऊन. ओके. Sneak on through the main
सो मेन रोडपासून राईट घेतला आहे आम्ही आणि इथे गाव लागलं आहे. या गावातून आत जायचं आपल्याला. पूर्ण रोड एक्सपल्स आले मागे होते, आता जसं ऑफ रोड आले लगेच पुढे पुढे पळाले. अच्छा मंदिर तिकडे आहे. बघा हे असं असतं, तुमच्याकडे जर ब्लॅडर नसेल ना ते असं पाणी प्यायला लागतं. आणि हे बघा ब्लॅडर आहे माझ्याकडे. बघा सगळ्यांकडे ब्लॅडर आहे. अरे पोटात इनबिल्ट नाही ज्याच्यातून पाणी पिऊ आणि शकतो त्याचं ब्लॅडर. हे असं दुसऱ्या मित्राच्या टॉप बॉक्समध्ये बॉटल ठेवणार, थांबवणार 5-5 मिनिटांनी, पाणी प्यायचं. हे असं यांचं. प्लीज यांच्यासारखे नुबडे बनू नका तुम्ही. प्लीज बी प्रो लाईक हिम. फॉलोअर्स नाराज होतील रे माझे. प्लीज बी. अरे हा बघा वन मोर नुबड़ा गाइज वी फाउंड. इनके जैसा प्रोफेशनल बनो और पानी का पाइप लेके फिरो. हाँ हमेशा कैरी करो. नळ्या घेऊन फिरा. नळ्या घेऊन फिरा. अगर लेना है तो रेवन राइड का शॉप है हमारे दोस्त का. दोस्त नाही फ्री स्पॉन्सरशिप नाही. हे लागले कट करून कट ते उतना पाठ कट. हे नुबड्याले रे. संडे असल्यामुळे आज खूपच गर्दी होती इकडे. भरपूर रायडर्स आले होते. मंदिर खूप छान आहे, इथल्या वाईब्स पण खूप छान आहेत. आणि आम्ही एवढं लांबून राईड करून आलो ते इथे येऊन थोडं वर्थ वाटलं. कोई रह तो नहीं गया, सब आगे. थोडंसं ऑफ रोडिंग करूया. भीती वाटते ऑफ रोड करायला. सवय नाही, प्रॅक्टिस नाही आहे. सो लेट्स सी. एक्चुअली हम राइड पे सिर्फ घूमने नहीं निकलते, हम अपनी थकान, टेंशन और परेशानियों को पीछे छोड़ने निकलते हैं. हफ्ते भर की भागदौड़ के बाद दोस्तों के साथ एक छोटी सी राइड ही काफ़ी है फिर से जिंदा महसूस करने के लिए. हम राइड इसलिए नहीं करते क्योंकि ज़िंदगी से भागना है, हम राइड इसलिए करते हैं क्योंकि ज़िंदगी को जीना है. यही तो फ्रीडम है, यही तो सफ़र है और यही तो ज़िंदगी है. चलो.